नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। रेशन धान्याऐवजी आता रोख रक्कम मिळणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्राचा अधिकृत शासन निर्णय GR सुद्धा आलेला आहे। परंतु मित्रांनो, ही योजना काही ठराविक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे। ते जिल्हे कोणते आणि या योजनेचे स्वरूप नेमकं कसं असणार आहे याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचा 7 फेब्रुवारी 2025 चा हा शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे काय केशरी शिधापत्रक धारक जे आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी त्या योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये असं म्हटलं आहे की विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे केशरी शिधापत्रक धारक जे आहेत त्या सर्व शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून कधी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह लाभार्थी 150 रुपये म्हणजे 150 रुपये रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजनेला मान्यता देण्यात आली आहे। तसेच विभागाच्या 20 जून 2024 च्या परिपत्रकानुसार केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली होती। म्हणजेच काय मित्रांनो, तो पूर्वी 150 रुपये मिळत होते, आता तुम्हाला किती मिळणार आहे तर तुम्हाला 170 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आणि या संदर्भात सुधारणा सुद्धा करण्यात आलेली आहेत। त्याच पद्धतीने आता मात्र या टिप्पणीनुसार 14 जिल्हे APL केशरी शेतकरी यांना DBT योजनेअंतर्गत या सर्व योजनांचे पैसे हे जे रेशन कार्ड धान्याच्या ऐवजी जे पैसे मिळणार आहेत हे पैसे DBTच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत। या संदर्भात वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात येत आहे आणि त्यानुसार नवीन लेखाशीर्ष उघडण्याची शासनाच्या नियोजनात होतं आणि या संदर्भात शासन निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। हे जे 14 जिल्हे आहेत या 14 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून नवी लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता दिलेली आहे आणि या लेखाशीर्षच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून रेशन धान्याऐवजी आता त्यांना पैसे मिळणार आहेत, रोख रक्कम मिळणार आहेत। आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 14 जे जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्यांना सूचित करण्यासंदर्भात या ठिकाणी शासन निर्णय सुरू केलेला आहे। हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन लवकरच याबाबत निर्णय घेणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांना तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करायचं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मी सांगितलेली सर्व माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।